वेलकम टू माय चॅनल. सो थंबनेलवरनं आणि कॅप्शनवरनं तुम्हाला कळलं असेल, येस आम्ही चाललो आहे ग्लोबल विलेज. फायनली 51 डेजच्या शटडाऊन नंतर ग्लोबल विलेज ओपन झालं आहे. मंडेला ओपन झालं ग्लोबल विलेज आणि आज सॅटर्डे आहे. सो 7 डेज झाले आहेत, पण प्रचंड छान रिस्पॉन्स आहे. सगळेजण एक्सायटेड होते ग्लोबल विलेजच्या रिओपनिंगसाठी. आम्ही ह्याच्या आधीही गेलेलो. ह्या वर्षी आम्ही स्टार्ट ऑफ द इयर जानेवारी और फेब्रुवारीच्या मिडमध्ये गेलेलो बिफोर गोईंग टू इंडिया. आणि ठरवलेलं की आल्यानंतर परत एकदा जायचं, पण अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ द वॉर सिच्युएशन ग्लोबल विलेज बंद होतं. पण येस फायनली ते ओपन झालं आहे आणि आम्ही आज तिथे चाललो आहे. खूप काही बघण्यासारखं आहे, खूप छान छान टेस्टी फूड आहे खाण्यासारखं. सो आज सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. कुठले पेव्हिलियन्स आहेत, कुठलं फूड छान आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून आणि बघत राहा आजचा ब्लॉग ग्लोबल विलेज. सो येस फायनली आम्ही एंटर केलं आहे ग्लोबल विलेजमध्ये. खूप छान दिसतंय बघा, खूप वेगळ्याच वाईब आहेत इकडे आल्यानंतर. आणि आम्ही असे काही रेडी झालो आहे दोघे. सो आता आपण एंट्री करणार आहोत. आम्ही ऑलरेडी ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेली, पण जर तुम्ही इथे येत असाल आणि तुमच्याकडे ऑनलाईन बुकिंग नसेल तर तुम्ही इथेही करू शकता. हे त्यांचं तिकीट काउंटर आहे. पण आलो आहे ग्लोबल विलेजला. दाखवते तुम्हाला किती सुंदर दिसतंय. मेन एंट्रन्सने आत आल्या आल्या तुम्हाला हे सुंदर असं फाउंटन दिसतं आणि मग दिसतो हा ग्लोबल विलेजचा केक. वेलकम टू ग्लोबल विलेज. यावर्षी इथे आहेत 30 पॅव्हिलियन्स रिप्रेझेंटिंग ओव्हर 90 कल्चर्स. आम्ही पॅव्हिलियन पाहण्याची सुरुवात केली ऑब्व्हियसली UAE पॅव्हिलियन पासून. हा इथला सगळ्यात मोठा पॅव्हिलियन आहे. बेसिकली या पॅव्हिलियन्सच्या आत तुम्हाला दिसतात हे असे छोटे छोटे स्टॉल. या स्टॉल्सवर तुम्हाला पाहायला मिळतील त्या कंट्रीचे स्पेशल आयटम्स, कपडे, ज्वेलरी, खाण्याचे पदार्थ एक्सेट्रा. UAE नंतर नेक्स्ट पॅव्हिलियन आम्ही जे व्हिजिट केलं ते म्हणजे टर्की. आता ह्या पॅव्हिलियनमध्ये जाण्याचं एकमेव कारण म्हणजे इंस्टाग्राम व्हायरल बिस्कू. आता ते बिस्कू काय हे तुम्ही ह्या क्लिपमध्ये बघा. चला बघूया आता ह्या बिस्कूची मेकिंग. ही तिने अतिशय लाईट अशी कॉफी पोर केली आणि त्यावर ती टाकते क्रीम. बाजूला जो तुम्हाला ब्राऊन कलरचा केक दिसतोय तो आहे तिरामसू केक. हा बेसिकली कॉफी फ्लेवर्ड केक आहे. आता ती त्याचे मोठे चंक्स कट करून या कॉफीवर ठेवेल. नेक्स्ट आहे हे नॉन शुगर बिस्किट. त्याला कॉफीमध्ये डिप करून तिने मगमध्ये ठेवलं आणि मग रेडी झालाय आपला बिस्कू. मी आधीही ट्राय केलंय आणि खूप यम्मी असतं. मी बोलणार नाही, मी खाणार आहे. त्याच्यामध्ये हा केक आहे जो मगाशी तुम्ही पाहिला आणि ही त्यांची अगदी म्हणजे शुगर नाहीच आहे या कॉफीमध्ये. अशी ही त्यांची एकदम लाईट कॉफी आणि कॉम्बिनेशन आहे बिस्किट्स. खूप टेस्टी लागतं. हे बघा आता मी तुम्हाला एक बाईट केक बरोबर घेऊन दाखवते. 10 on 10. Must try. सो आता आम्ही आलो आहे ह्यांचं फूड कोर्ट टाईप आहे. हॅपीनेस स्ट्रीटला आलो आहे आणि तिथे असे बरेच वेगवेगळे फूड कोर्ट्स आहेत, स्टॉल आहेत इनफॅक्ट फूडचे. आणि तिथेच हे असे काही व्हायरल फूड आयटम्स मिळतात. हे आहे अजून एक व्हायरल फूड रोटी. रोटी आहे आणि त्याच्या आतमध्ये हे बटर चिकन आहे. खूप गरम आहे. हाव आय कॅनॉट इवन टेक इट आउट. इतकं गरम आहे. खूप छान आहे. पराठा आणि भाजी असतं त्या टाईपमध्ये, पण वेगळा कॉन्सेप्ट आहे म्हणून जास्त व्हायरल आहे.
आता नेक्स्ट व्हायरल स्पॉट आहे थायलंड पॅव्हिलियनमध्ये. इथे एक शॉप आहे कोकोपाया. तिथे मिळतं व्हायरल आईस्क्रीम. बेसिकली कोकोनट शेलच्या आतमध्ये कोकोनट आईस्क्रीम आणि स्टिकी बॉल्स असतात. हे आहे ते कोकोपाया. अनफॉर्च्युनेटली ते आईस्क्रीम आउट ऑफ स्टॉक होतं, सो मी तुम्हाला इथे फोटो दाखवते. त्याला मँगो बिंगो म्हणतात. तिथे जवळ आम्हाला दिसलं मँगो स्टिकी राईस शॉप. तिथून आम्ही ही कोकोनट मँगो आईस्क्रीम घेतली. कॉम्बिनेशन छान आहे. नॉर्मल आहे, सिम्पल आहे, मँगो स्वीट आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि इथे त्यांनी उभं केलंय द टेरेकोटा आर्मी फ्रॉम चायना. हे स्टॅच्यू अगदी रिअलिस्टिक वाटतंय. तर आता आम्ही एंट्री करतोय गेमिंग झोनमध्ये. इथे मुलांना खेळण्यासाठी खूप सारे गेम आहेत. आणि बघा, मी आणि कौशिक सुद्धा समयरासोबत लहान झालोय. सो समायर आणि कौशिक आता एका राईडवर बसले. सो आपण बघूया त्या राईडवर कुठल्या बसले. हे सगळं बघून मला आपल्या मुंबईच्या फनफेअरची आठवण झाली. हां, हे थोडं ॲडव्हान्स आहे, पण मजा मात्र तितकीच भारी आहे. सो समायर आणि कौशिक अजून राईड्स करतायत, पण वेळ खूप जातोय तिच्या राईड्समध्ये, कारण तिला प्रत्येक राईड बसायची आहे. सो तोपर्यंत मी म्हटलं मी ॲटलिस्ट हे पॅव्हिलियन कंप्लीट करते, सो तुमच्या सगळ्यांशी शेअर करता येईल आणि ती लोक राईड्स करतील. आणि फायनली मी पोचली आहे आपल्या इंडिया पॅव्हिलियनमध्ये. बघा ना, काय भारी डेकोरेशन आहे. इतका भारदस्त तो हत्तीचा मुखवटा, माय गॉड. आणि हे पॅव्हिलियन आय गेस UAE नंतर सगळ्यात मोठं पॅव्हिलियन आहे. अँड ऑफकोर्स इथे येऊन जर शॉपिंग नाही केली तर मग काय केलं. माय गॉड, इतकी सुंदर असे ज्वेलरी कलेक्शन होते. ह्यांचे शॉप बेसिकली इंडियावरनं नाही आहे, हे इकडचे स्थायिक इंडियन्स आहेत, पण कलेक्शन मात्र खूप सुंदर होतं. सो हे असं काही आहे. खूप मजा येते, खूप राईड करतो आणि तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे. नेक्स्ट फूड जे आम्ही ट्राय केलं ते आहे हे कोरियन फ्राईड चिकन. वरती फ्राईड चिकन आणि खाली लेमोनेड. टेस्टी आहे पण खूप खूप स्पायसी आहे. मस्ट ट्राय. अँड फायनली कौशिकचं इथे येण्याचं मेन रिझन K-Blox कोरियन स्पायसी नूडल्स. पण बॅड लक की आम्ही येईपर्यंत सगळं संपून गेलेलं. चला, सो फायनली आता वेळ झाली आहे इथून निघण्याची. बाय बाय ग्लोबल विलेज, सी यू नेक्स्ट इयर. झालंय ग्लोबल विलेज. खूप मजा केली, खूप राईड्स केल्या, खूप काही खाल्लंय, पोट अगदी भरलंय आणि आता घरी जाऊ आणि झोपून जाणार आहोत. मजा आली. आता ग्लोबल विलेज नेक्स्ट इयर ओपन होईल. अजून 2 वीक आहेत, पण आमची ह्या वर्षीची ही शेवटची व्हिजिट होती. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्लॉग कसे वाटत आहेत. बाय, गुड नाईट. बाय. आय लव्ह यू ऑल.